एका अपघाताची बातमी सांगण्यासाठी मी आता तुमच्या समोर उभा आहे। हा समोर जो भाग आहे हा ट्रॅक्टरचा आहे। हा संपूर्ण ट्रॅक्टर नाही आहे, तर ट्रॅक्टरचे तुकडे झालेत आणि सगळ्यात महत्त्वाचा हा ट्रॅक्टर जळाला आणि ह्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर देखील त्याच्यात जळून गेला। सगळी सविस्तर माहिती सांगण्याच्या अगोदर तिकडचं एक दृश्य दाखवतो। त्या बाजूला एक ट्रॅक्टर दिसतोय आणि हा समोर एक ट्रक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं ही दोन्ही वाहनं आहेत, ही दोन्ही वाहनं ऊस वाहतूक करणारी वाहनं आहेत आणि हा ट्रॅक्टर ह्या समोरच्या ट्रकला रॉंग साईडला जाऊन धडकला होता। घटनेच्या अगोदर समजून घ्या की नेमकं काय झालं होतं। हा ट्रॅक्टर कारखान्यामध्ये ऊस खाली करून मोकळा ट्रॅक्टर भिगवणच्या दिशेने चाललेला होता। हा बारामती भिगवण रस्ता आहे आणि भिगवणच्या दिशेने चाललेला असता भिगवणच्या दिशेने येणारा हा ऊसाचाच भरलेला ट्रक होता। ह्या ट्रकला ज्यावेळेस हा ट्रॅक्टर धडकला त्यानंतर ह्या ट्रॅक्टरचे 2 तुकडे झाले आणि 2 तुकडे झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं याची डिझेलची टाकी फुटली आणि लगेच त्यानं पेट घेतला। ट्रॅक्टरचा ड्रायव्हर अडकलेला होता आणि तो जागीच जळून ठार झाला। अशी ज्यावेळेस अपघातात वाहनं पेट घेतात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे की डिझेलचं वाहन आहे तर एवढा जलद गतीने त्यानं पेट कसं काय घेतला। अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की अपघात झाला की खूप मोठ्या प्रमाणावरती पेट घेण्याचं प्रमाण आहे। मग पुण्यामध्ये नुकतंच झालेलं एक अपघाताची मालिका असेल, त्याच्यामध्ये मोठ्या बस होत्या, काही गॅसच्या गाड्या होत्या। आपला असा समज आहे की गॅसची गाडी असेल तर ती पेट घेती आणि त्याच्यामुळं माणसं घाबरून राहतात, शिवाय लोकांना बाहेर पडता येत नाही। आता आपल्याला माहीत आहे की ट्रॅक्टरला कुठेही खिडक्या नाहीत किंवा काचा नाही, तरी देखील इथला ड्रायव्हर बाहेर पडू शकला नाही आणि ह्यानं पेट का घेतला सगळ्यात महत्त्वाचं हे आहे। सगळ्यात महत्त्वाचं जिथं ॲक्सिडेंटचा स्पॉट आहे तिथं एक बॅटरी आहे आणि अपघात झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर वायरिंग शॉर्ट सर्किट होतं, बॅटरी पेट घेते आणि लगेच तिथं डिझेलची टँक फुटला आणि ह्यानं खूप मोठ्या प्रमाणावरती आग धरली आणि लगेच आग धरल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं काय तर ट्रॅक्टरचा जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये तो ड्रायव्हर बाहेर पडायच्या अगोदर तो पूर्ण जळाला आणि तोही जागेवरती गेला। विशेष म्हणजे काय होतं की ज्यावेळेस असे अपघात होतात त्या अपघातामध्ये पहिल्यांदा बॅटरी किंवा ह्याचं जे वायरिंग आहे याचं शॉर्ट सर्किट होतं आणि ते खूप कमी वेळामध्ये पेट घेतं। त्याच्यामुळं असा जो समज आहे की डिझेलची वाहनं पेट घेत नाहीत, तर हे त्याचं उदाहरण आहे की दोन्ही वाहनं डिझेलची आहेत, ट्रक आहे आणि हा ट्रॅक्टर आहे। याच्यातला ड्रायव्हर वाचू शकला असता जर तो स्टेअरिंगमधून बाहेर आला असता, तर मात्र खूप कमी वेळामध्ये ह्या ट्रॅक्टरनं पेट घेतला। याचं स्पीड किती असेल, मला वाटतं हा महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर आहे असं दिसतंय, त्याच्यामुळे ह्याचं स्पीड पण खूप रात्रीच्या वेळेस घराकडे परत जाताना भयंकर स्पीड असणार, कारण त्यानं ट्रकला एवढं डॅमेज केलं आहे आणि ट्रकला डॅमेज करून त्याचे 2 तुकडे झालेत मोकळ्या ट्रॅक्टरचे, म्हणजे अर्थात ट्रॅक्टरचं भरपूर स्पीड असणार आहे। सांगायचा याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की ज्यावेळेस असे अपघात होतात त्यावेळेस प्रायोरिटीनं माणूस वाचवणं हे लोकांची प्रायोरिटी असते, आजूबाजूची लोक मदत करू शकतात। पण ह्या घटनेमध्ये दोन्ही वाहनं उघडी असताना म्हणजे ट्रकचा चालकसुद्धा याच्यात भाजला आहे अशी माहिती आहे, परंतु हा जो ह्याच्यात चालक आहे याचं नाव अमोल राजू कोराडे असं नाव आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुते गावचा हा ट्रॅक्टर चालक आहे आणि हा जागीच जळून ठार झाला। उघडं वाहन असताना देखील त्याला बाहेर पडता आलं नाही। सांगायचा विषय असा आहे की ही डिझेलची टँक ह्या ट्रॅक्टरची तिथंच आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बॅटरीचं चौकोनी जे खोकं दिसतं आहे हे बॅटरीचं खोकं आहे। सर्वात अगोदर ते पेट घेतं आहे। बॅटरी चार्जिंग होत असताना हायड्रोजन किंवा ऑक्सिजनचे वायू आहेत त्यावेळेस ते बाहेर पडत असतात, त्याच्यामुळं पेट घेण्यासाठी ते खूप कमी वेळामध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण होते। हा अपघात अत्यंत भयंकर होता। खरं तर याच्याऐवजी किंवा समोरचं जे ट्रकचं वाहन आहे त्याच्याऐवजी जर एखादं प्रवासी वाहतूक करणारे जर एखादं वाहन असतं तर हा अपघात खूप मोठा झाला असता। सुदैवानं याच्यात दुसरा जो ड्रायव्हर आहे तो जखमी आहे, मात्र याच्यातल्या ड्रायव्हरला जीव गमवावा लागला आहे। ट्रॅक्टर चालक विशेषतः ऊस वाहतूक करणारे जे हे सगळे मंडळी आहेत, बऱ्याच वेळा काय होतं की वाहनांना रिफ्लेक्टर वगैरे नसतात। बऱ्याच वेळा ट्रॅक्टरचे चालकसुद्धा रात्रीचं जागं राहावं, झोप लागू नये म्हणून मोठ्या आवाजामध्ये टेप वगैरे चालू करतात, असं एक हे आहे। पण ह्या सगळ्या गोष्टींमुळं फक्त लोकांनाच नाही तर त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो। अशा प्रकारचे ह्या अपघातानं खरं तर हेच सूचित केलेलं आहे, चालकांनी स्वतःचाही जीव जपलं पाहिजे आणि लोकांचाही जपलं पाहिजे।